नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आणि आज आहे अक्षय तृतीया, तर तुम्हा सर्वांना आमच्या दोघींकडून अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आई, आज अक्षय तृतीया, तर आज आपला जेवणाचा मेनू काय असणार आहे? आज खास आमरस आणि पुरणपोळी आणि कटाची आमटी, भात, पापड, छान असणार सर्व काही, साजूक तूप। चला तर मग आजचा दिवस आम्ही कसा सेलिब्रेट करतोय आणि हे तुम्हाला सगळं पुढे ब्लॉग मध्ये बघायला मिळेलच। चला तर मग त्याआधी आपण चहा पिऊन घेऊया आणि मग जेवणाची सुरुवात करूया। ओके। इथे चहा बनत आहे आणि इथे डाळ शिजत ठेवलेली आहे, कारण आज अक्षय तृतीया आहे, तर आज पुरणपोळ्या बनणार आहेत। इथे सर्वजण चहा पित आहेत। तर आता आम्ही चाललो आहोत बाकीचं सर्व सामान आणायला, जे आता पूजेसाठी लागणार आहे। आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी काय काय खरेदी करायचं आहे हे तुम्हाला पुढे माझ्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल। चला तर मग सामान घ्यायला जाऊया। इथे आता आम्ही आंबे घेत आहोत आमरस बनवण्यासाठी, आणि आपली देवपूजा पण झालेली आहे। इथे तुम्ही बघू शकता आपलं पुरण रेडी झालेलं आहे। पोळीसाठी पीठ मळून घेतलं जात आहे। आता तुम्ही बघू शकता पुरणपोळीसाठीचं पीठ तयार आहे। आता हे आपल्याला 15 मिनिटं भिजत ठेवायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता आमरसाची तयारी चालू आहे। आपण येळवणीची आमटी बनवणार आहे, तर त्याच्यासाठी आधी आपल्याला कांदा आणि टोमॅटो थोडंसं तव्यावरती चांगलं परतवून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो कसं जरा मऊ पडलेला आहे। तर आता आपल्याला वाटण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे, तर कोथिंबीर, खोबरं घेतलं आपण, सुकं खोबरं, तीळ आहे, लसूण आहे, थोडंसं जिरं घ्यायचं आहे, आणि हे जे कांदा टोमॅटोचं आपण भाजून घेतले ते सुद्धा आपल्याला वाटणात घालायचं आणि ते मिक्सरला लावून घ्यायचं आहे। आणि हे मिश्रण आपल्याला आमटी बनवताना लागणार आहे। इथे आमटी बनत आहे कटाची, त्यासाठी आपण पहिला तेलामध्ये राय, जिरं, ठेचलेला लसूण टाकलेला आहे, कढीपत्ता घालून घेतलेला आहे। कट येण्यासाठी आपला घाटी मसाला तेलातच टाकून घ्यायचा आहे, त्यामुळे कट चांगला येतो। त्यानंतर आपण तयार केलेला हा मसाला घालायचा, जो मी तुम्हाला मगाशी दाखवला। कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, जिरं, सफेद तीळ आणि सुकं खोबरं हे चांगलं वाटून बारीक करून घेतलेलं। आता ह्याला चांगलं तेल सुटूपर्यंत भाजायचं तेलात। पुरणासाठी डाळ शिजवतो त्याचं जी येळवणी काढतात, म्हणजे शिजलेल्या डाळीचं जे आपण पाणी काढतो त्याला येळवणी म्हणतात, त्याची आमटी म्हणजे कटाची आमटी। बघा कशी तरी दिसते, अजून याला उकळी यायची आहे। उकळी आल्यानंतर खूप सुंदर अशी तरी येते आणि खायला खूप चविष्ट लागते। आमचा घाटी मसाला आहे ना हा कोल्हापुरी, त्यामुळे खूप सुंदर चव येते। जेवण झालेलं आहे, तुम्ही बघू शकता पुरणपोळी, भात, आमटी, सांडगे पापड, आमरस आणि बटाट्याची भाजी हे नैवेद्य आपण देवाला दाखवणार आहोत। आणि हे जे नैवेद्य बनवलं आहे ते आपण वरती बाबांना आणि आजींसाठी ठेवणार आहोत। तर गाईज, आता आमचं जेवण बनवून झालेलं आहे, तर आता आम्ही सगळेजण जेवण घेणार आहोत। आमचं जेवण झालेलं आहे, आता मी भांडी घासून घेणार आहे। तर अक्षय तृतीयेच्या दिवशी काही गोष्टी घरामध्ये विकत आणायच्या असतात, त्यातल्याच एक म्हणजे धने आहे, तांदूळ असतात, धान्याची रास असते। तर हे जे धने आता आपण विकत आणलेले आहेत ते आपण कुंड्यांमध्ये घालून घेणार आहोत, आणि ते कुंड्यांमध्ये घालून त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं। आणि जेव्हा यात कोथिंबीर येते ती आपण घरच्या पदार्थांमध्ये यूज करू शकतो।
तर फायनली आजचं आपलं सगळं काम आवरलेलं आहे, भांडी पण घासून झालेली आहेत. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.